संपूर्ण राज्याचं आराध्य दैवत असणारं गणपती बाप्पाचं आगमन काही दिवसावर आहेत। आपल्याबरोबर कोल्हापूर जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक, काय सांगाल साहेब, तुम्ही कोल्हापूर जिल्ह्याचा आढावा घेतला आहे, गणपती बाप्पाचं स्वागत कसं होईल आणि काय नियोजन आहे पोलिसांचं? नाही, वेगवेगळ्या पद्धतीने जे बाप्पाचं आगमन आहे, विसर्जन आहे, त्यांची आज मी इचलकरंजीला भेट दिलेली आहे। त्यांच्या मेनली विसर्जनचा रूट पाहणी, त्यांच्यामध्ये रस्त्याची स्थिती कशी आहे, झाडवरचे जे आहे त्यांचे काय फांद्याचे काम आहे किंवा बिजलीचे तार आहे, बाकी काय नियोजन आहे त्याबद्दल सगळे आमचे सहकार्याशी चर्चा केली। त्यामुळे विसर्जनचा पॉईंट आहे तिकडे भेट दिलेली आहे। येणाऱ्या काळामध्ये डॉल्बीवर तुम्ही निर्बंध चालू आहेत, पारंपरिक पद्धतीला व्हावं, महिलांना स्थान द्यावं मिरवणुकीमध्ये, याबद्दल काय संदेश द्याल? आणि आमचं नियोजन तोच आहे। एकतर फर्स्ट आमचा मुद्दा होता की जास्तीत जास्त लेडीजचा सहभाग होईल, म्हणजे 50% पॉप्युलेशन आमची लेडीजची आहे, तर लेडीज जास्त प्रमाणे मिरवणुकीमध्ये सहभागी होतील, ते एक आव्हान राहील। आणि दुसरा, जे कोल्हापूर आमचा एक पारंपरिक जिल्हा आहे, तर वाद्यसुद्धा पारंपरिक पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। असंच आव्हान आहे की डोल्बी DJ कमी करा। आता जे मर्यादा आहे 75 dBची, मी नेहमी सांगतो, जसं आम्ही बोलतो, सध्या मी बोलतो तर आमची पण DB जवळपास 70चे जवळपास आहे, तर एवढी आवाजमध्ये DJ वाजणार म्हणजे वाजू शकत नाही, तर DJ वापरू नका। आणि जास्तीत जास्त पारंपरिक वाद्य आहे आमचे, खूप लोक जे आहे खूप वर्षापासून प्रॅक्टिस करतात, त्यांनासुद्धा काम भेटतील। तर त्याप्रमाणे सगळ्यांना आव्हान आहे की पारंपरिक पद्धतीने आमच्या बाप्पाचं आगमन विसर्जन होईल असा सगळ्यांना सूचना करतो। जे नियम मोडतील त्याच्यावर कठोर कारवाई होईल आणि नक्की आहे। सगळे साऊंड मीटर्स आमचे रेडी आहे, सगळ्यांची रीडिंग घेण्यात येईल। लेझरला तर आम्ही आदेशच, माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी आदेशच काढलेला आहे की लेझरला मागच्या वर्षी काय झाला होता, आमचे एक अंमलदारला आणि बरेचसे भक्तांनासुद्धा डोळ्याचा त्रास झालेला होता, तर लेझरला 100% पूर्णपणे बंदी आहे। आणि DJचे पण साऊंड मीटर्स आहे, सगळी रीडिंग आहे। म्हणजे साजरा करा, आनंदाने साजरा करा, आम्ही सोबत आहे आपले, पण पारंपरिक पद्धतीने साजरा करा। कोल्हापूरच्या जनतेला, जिल्ह्याला एक शाहू महाराजांची परंपरा आहे, कलेची परंपरा आहे, त्यामुळे तुमच्या आव्हानाला सहकार्य मंडळ करतील, सार्वजनिक मंडळ करतील, त्याबद्दल तुम्हाला तर आत्मविश्वास आहे। पण यंदाचा गणेशोत्सव डॉल्बीमुक्त होईल याकडे सगळी पावलं उचलत, मंडळांची घाटीपेटी चालू आहेत, त्यामुळं कसं वाटतं कोल्हापूरमध्ये? आणि खूप चांगला पॉझिटिव्ह प्रतिसाद आहे। खूप मंडळाने समोर येऊन चांगले चांगले कार्यक्रमसुद्धा बरेचसे मंडळाने नियोजित केलेले आहे। नक्की आम्ही प्रयत्नामध्ये आहे आणि मला वाटतं कोल्हापूरवासी मला चांगला प्रतिसाद देतील अशी अपेक्षा करतो। आपल्यावर हे होते कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, यांनी सांगितले की यंदाचा गणेशोत्सव डॉल्बीमुक्त होईल आणि असं आव्हान त्यांनी केलं आहे। त्यामुळं यंदाचा गणेशोत्सव गणपती बाप्पा मोरया। कॅमेरामॅन निखिल बेसेस, मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, इचलकरंजी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।